असं धक 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 करायला याचं बापरे. गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सकाळी सकाळी मम्मी लागली साफसफाईला आणि बघा छोटा हाईट असल्याचा परिणाम सोप्यावरती चढून साफ करायली आणि ते पण झाडू घेतली. कपड्यांनी साफ करतात मम्मा फॅन. मला पोहोचच ना. तू मग एवढी छोटी हाईट का झाली तुझी? तू बोर्नव्हिटा पित नव्हती का? अरे तुझी माझ्यावर मोठी हाईट दिसाली. खाली होय थोडीशी. ये पलंगावर उभं टाकली खाली. एवढी मोठी हाव काय? एवढी मोठी हाव की नाहीयेस तुला तू. छोटी कशा वाटाले? बरं खाली ये. कमराला येतेस. खाली ये तू खाली. मी छोटी नाहीये माहितीये का? माझी 5 पॉइंट काय किती 5.2 काहीतरी हाईट आहे. काय माहित नाही पण आहे 5 फूटच्या वरतीच आहे. 5 फूट म्हणतात ना? हा 5 फूटच्या वरी आहे. 5 फूट 2 काहीतरी असं आहे. पण मम्मी म्हणतो हाईटला मी मोठी आहे. बघा हे बघा हे बघा तुझ्यावर मोठी आहे मी. बुटकी आहे तू बुटकी. तरी मी मला काही लोक बुटकी म्हणतात. मम्मी बुटकी बुटकी. हा काय म्हणतात? हाईटला छोटी आहे म्हणून माझे फ्रेंड्स चिडवतात मला. त्यांना बोर्नव्हिटा पिवा लागेल. अरे त्यांची हाईट मोठी आहे ना म्हणून थोडं हे असते. मम्मी तुझी हाईट का छोटी आहे? म्हणजे कारण तू बोर्नव्हिटा पित नव्हतीस. आता मोठी करायची. हा चल तू कलेक्टर बन आता. आम्ही तुला शिकवता. नाही मला पहिलीला जायचंय. अजून ब्लॉग एडिट केला नाही मम्मी. मी उशिरा टाकायली. का बरं? टाइम ठेव. एकच टाइम ठेव. गाईज मम्मी कोणाची अशी आहे का जी की एवढी सपोर्ट करणार. मला तर म्हणती बाबा तू सकाळी लवकर उठ ब्लॉग एडिट कर आणि पोस्ट टायमर लावून टाकून टाक. आणि मस्त आहे की लय सपोर्ट करते बाबा. कोणते पुण्य केलं होतं की जे की अशी फॅमिली भेटली मला. अशी फॅमिली भेटली. बरं तू मला हे सांग ना. काल तू वजीराबादला गेलती तर माझ्यासाठी काय आणली? तुझ्यासाठी समोसे आणले. समोसे आणले होती. तर समोसे खाल्ले आणि काय बनवली होती? अरे जेवण तर मीच बनवलं होतं संध्याकाळी. आई माझी याददाश्त चालली ग. जवानपणी याददाश्त चालली. तुला पागल दवाखान्यामध्ये टाकावं लागते. अरे भाई विषय आहे काय? चल मग सोडून ये मला पागल दवाखान्यामध्ये. नाही मी सोडणार. हिला करमत नाही माझ्या बिना. कशी सोडणार बरं तू? गाईस घरचे सगळे काम वगैरे झालेले आहेत आणि मम्मी इथे चिरायली. काय चिरायली मम्मी? टमाटर. कशासाठी? पोळीचं करून द्यायचं. पोळीचं काय? रोल. रोल कोणाला खायचंय? तुला तू खा ना. लाव ना. म्हणजे मम्मीला खायची आवडत नाही. खातच नाही काही. हो मम्मा इकडे बघ. तू डोकं धुतली आज. हे काय लावली तोंडाला? ते कसं दिसायला? क्रीम टाकली. क्रीम कशासाठी? वांग्यासाठी. तुला वांग जायचंय ना तुझा. बस. आई इकडे बघ ना. बस येऊन तू का हसायली बघ. मार खातोस बरं. बरं इकडे बघतेस बघ ना मी. बघ बघ एकदाच आके. गाईस ते तिनं क्रीम वगैरे लावली त्यासाठी. येणार चालली स्क्रीन समोर. तर तुम्हाला बघायचं असलं तर एक सेकंड हा. ते कसंच बघू देणार नाही आता. सो आता हे सगळं हे करायचंय बनवायचंय. मम्मीला येत नाही बनवता मला बनवायचं. आणि वरचे गहूचं काय आहे मम्मी? आपण यारे पप्पा फोन होत नाही बघू. आभाळ तर नाही आहे ग. ते ऊन सावली होत आहे. हो तेच भीती वाटाली ना. कमी येतं का गं? हो किती कट्टे आहेत? 5-7. 5-7 कट्टे आहेत. आईज अजून एक तुम्हाला गोष्ट सांगते की भैयाचा ब्लॉग येणार नाही काल केलेला. कारण की भैयाने जी व्हिडिओ केला होता त्याला म्हणलं होतं मी एडिट करून देते म्हणून. तू हे करू नकोस. तर संध्याकाळी मी 10:30ला झोपी गेले होते. हा शहाणा 12 वाजेपर्यंत काय तिथे झचड मचड करत बसले व्हिडिओजला एडिट करण्यासाठी. आणि त्यानं आहे ना व्हिडिओज डिलीट करून टाकले. नाही एडिट करू लागलो. मग ते छोट्या छोट्या क्लिप ना स्टार्टिंगला लावताना आपण ते ना मग ते क्रॉप केलं दुसऱ्या क्लिप मधून. तर मग ते क्लिप उडून गेले. त्यामधून क्रॉप क्लिप कट करतात. मी गॅलरी मधून हे गॅलरी मधून केलं आणि ते सगळंच गेलं. मग आता पछतावा व्हायले. आज ह्यानं ब्लॉगच बनवणार चाललंय त्यामुळं.
जेव्हा जेव्हा मी बिमार असते तेव्हा तेव्हा भैयाच ब्लॉग बनवते माझ्या. गाईज माझे ब्लॉग चांगले आवडतात की नाही सांगा. चांगले आवडतात की नाही? म्हणजे मी बनवतो. अरे आवडतात. उत्तर शेर उत्तर. तुला तर गर्व राहायला पाहिजे मया. ऑफकोर्स आहे. अरे हे इथं कार्ट झोपलंय. आमच्या घरचं चांगला वाला कार्ट आहे हे. त्याला लाडाने कार्ट म्हणाले मी. घरात खूप लाड होते बाबा याचा. आमचं तेवढं होणं पण त्याचा लय होते. त्याचं थोडंसं संपायला आलं तर मम्मी दिवसभर मला म्हणते जा आणणार आहे. त्याचं खायचं संपलं कालपासून म्हणाली. आता हे आणलं आज जाऊन. काहीच मी रोल्स बनवले माझ्यासाठी. एका पोळीचं बनवले आणि भैयासाठी पण मी बनवले. त्याला जास्त लागते म्हणून त्याच्यासाठी 2 पोळ्याचं बनवले. आणि त्याला खूप आवडते. मला जास्त आवडत पण नाही. त्याच्यात भरू टाकते मी चीज वगैरे. मला साधं सिंपलच आवडते. ते पण ह्याच्यातला आता मी त्यालाच देऊन टाकेल. मला जास्त खाऊ पण वाटत नाही. याची तर मजा आहेत कडे. मी काही करत राहते मस्तपैकी खात राहते. आता आम्ही गच्चीवर चालल्या. हवा खूप सुटली आणि गहू वाळू घातलेले आहेत. 2 दिवस झाला गहू वाळू घातलेत. तर ते पाऊस वगैरे पडते असं पप्पा म्हणालेत. तर ते सावडून वापस खाली आणायचे. तर त्यासाठी हे घेतले. पोते भैया घेतला. त्याचं हीच अर्धा पोतं मी तेवढं भरलेलं आहे. आणि अजून हे साईड भरायचं आहे आणि ही साईड भरायची आहे पोते. अजून पोते पण आहेत. भैया बाहेर गेला. मला एकटीलाच भरावं लागेल. आणि हवा एवढी सुटली ना त्या साईडला आभाळ आलेले आहेत. तर पाऊस तर पडते पक्काच. थेंब पडायलेत का? एक काम करते मी पटकन भरून घेते. अजून पाऊस चालू झाला तर वांदे व्हायचे आहेत. अर्ध्याच्या वरी केलं मी आणि हे आता आले. लाज आहे काय वरून असं बी करायले. चल आता भर तू. भरायलोच ना. भर चल पटकन. मी मस्त पैकी असं वातावरणामध्ये बघत थांबते इथं. मस्त आहे वातावरण. सगळं झालं. हे सगळं खाली नेऊन टाकलं आणि मी गच्ची पण झाडून घेतले लगेच. आणि जे खाली सांडले होते गहू ते मी याच्यामध्ये जमा केले. एवढूशे होते सांडले होते जे की खाली. आता मला खाली जायचं. थंड पाणी पिऊ वाटायले. खूपच घाबरट जीव व्हायला वरती. बट तुम्ही बघू शकता. लोक हसतात. आता ह्याला एवढं सतीले ना मी. मम्मा सतीले की नाही त्याला. मज्जा आली बाबा. सेकंड मलाच दम लागला. करायचं का अजून? तुला कसं वाटलं? बरे मस्त. बिचारा थकूनच गेला. किती लोक करायला. हा सेकंड अजून सुतू आहे त्याला नको. का? काय दुखायत माझ्या बाबू. पाय दुखायले. मी बी दुखायले की मी बी पळायलो त्याच्यासोबत. हे कसं करायला. चल चल चल. दूर 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 दूर. किती धडधड करायला बघ नाही. हा. कसं लाड आले त्याचा. तेच ना आता माझ्याजवळ. त्याला तू असे करून नेलीस ना ते लय भारी होते. कसं डोक्यावर बसलं होतं. ये मा सॉरी. हा थोडस खेळायला बी पाहिजे. बस इथे. असं धक 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 करायला याचं. बापरे खूपच पडले मी याला. शांत बसले. आता मी रेडी झाले आणि आम्ही आता चाललो गुरुद्वारामध्ये जे की आमच्या घरापाशीच आहे. कुठे आहे बाबा ते? चिकलवाडी कॉर्नरला. आणि तो आम्ही झोपी गेला. ते त्याला पळून घालू एवढं थकून घातले ना मी. इथे कुल्लरच्या समोर मस्तपैकी झोपी गेला. आणि पप्पा इथं ब्लॉग बघायलेत माझा. कसा आहे ब्लॉग? छान आहे. मम्मीकडे बघा. आय हाय काय मस्त दिसायली. आय मस्त दिसायली. पप्पाची तारीफ
पप्पा तुम्ही तारीफ केला की नाही मम्मीची? कशी दिसायली? फक्त छान. कशी दिसायली म्हणल्याने काय म्हणायचं माहितीये का? माझी दिसायली, माझी बायको लय सुंदर आहे म्हणा पटकन. मम्मी बघा कशी लाजायली आहे का. सो चला गाईज आता जाऊया, पटकन जाऊन पटकन घरी येऊया. चला जाऊया. तू ते झाडू घेऊन कुठे चाललीस? ठीक आहे चला. आम्ही इथं आलो, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, आमच्या नांदेडमध्ये खूप जास्त फेमस आहे गुरुद्वारा. हो मम्मा? आणि असं पदर वगैरे घ्यावं लागते इथं, कंपल्सरी आहेच. माणसांना ते बांधावं लागते दस्ती आणि मुलींना वगैरे असं डोक्यावून घ्यावं लागते. तर चला आता मध्ये जाऊया, दर्शन वगैरे घेऊ. मध्ये तर काही हे नाही आहे, अलाउड नाही आहे शूट, है ना? असं आहे. आणि इथे झाडं वगैरे खूप मस्त आहेत, मी तुम्हाला दाखवते समोर. आता जस्ट आम्ही घरी आल्याच्या नंतर आम्ही आनंदनगरला जाऊन टॉमीसाठी हे खायचं आणलं. आणि पहिले जे पॅकेटमध्ये होतं ते थोडंसं आता मी टॉमीला खायला दिले. आम्ही आलं की असं पटकन उठून आलं ना. आता ऐकायला पण टॉमी थोडीफार ट्रेनिंग द्यायला मी त्याला. तर खायला बसायला, खा म्हणलं की खायला, बस म्हणलं की बसायला. सो चला गाईस, या ब्लॉगला इथंच एंड करूया. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.